काव्य धारा महोत्सव के आयोजकों को कि उन्होंने इतना खूबसूरत प्रोग्राम का इनेकाद किया। मैं आप तमाम शिक्षक कर्मियों को और रसिकों को भी मुबारकबाद पेश करता हूँ कि आपने इस काव्य महोत्सव के आसमान पर सितारे बनकर इसको रोशन किया है। मैं उर्दू शायरी के जरिए आप तक पहुंचने की कोशिश करूंगा। यदि पसंद आ जाए तो तालियां बजाकर हौसला अफजाई कर दीजिएगा। बाबा साहब धाबे को रिसाले बादशाह की। सबसे पहले मैं मैडम के लिए 4 पंक्तियां कह रहा हूँ। इसमें उर्दू के जो शब्द है उसका अर्थ भी बताता हूँ। संग रेजे कहते हैं नोकीदार पत्थर जो रास्ते में पीछे होते हैं। देखिए कि संग रेजों पे जो भी चलता है, संग रेजों पे जो भी चलता है अपनी दुनिया वही बदलता है। संग रेजों पे जो भी चलता है अपनी दुनिया वही बदलता है। और जिसने जीती है जंग रातों से, जिसने जीती है जंग रातों से बन के सूरज वही निकलता है। और आप सभी शिक्षक रसिकों के लिए ये 4 पंक्तियां अर्पण है कि हर एक सीखता गिरकर यहाँ संभलने से, हर एक सीखता गिरकर यहाँ संभलने से जवान तजुर्बा होता है उम्र ढलने से, जवान तजुर्बा होता है उम्र ढलने से। और तुलुए शम्स से अब दिन कहाँ निकलता है, मतलब सूरज के निकलने से दिन नहीं निकलता। तुलुए शम्स से में सूरज, तुलुए शम्स से अब दिन कहाँ निकलता है। सहर तो होती है कुछ फिक्र के बदलने से। और ये 4 पंक्तियां समस्त भारतीयों के लिए है कि हिंदू न सिर्फ ईसाई न मुसलमान बोलता हूँ, हिंदू न सिर्फ ईसाई न मुसलमान बोलता हूँ, इंसानियत धर्म का मैं इंसान बोलता हूँ। आओ गिरा दे मिलके ये दीवार नफरतों की, मैं धड़कनों में बसा हिंदुस्तान। एक गजल आपके सामने पेश है। सूरज के डूबने का न जुल्मत का डर मुझे, जुल्मत यानी अंधेरा, सूरज के डूबने का न जुल्मत का डर मुझे, सूरज के डूबने का न जुल्मत का डर मुझे, ये शाम दे रही है नवीदे सहर मुझे। यानी सुबह की खुशखबरी, नवीदे सहर है सुबह की खुशखबरी। आवाज मुझको देती है मंजिल मेरी मगर, आवाज मुझको देती है मंजिल मेरी मगर, आवाज मुझको देती है मंजिल मेरी मगर, भटका रहा है राह से क्यों राहबर मुझे, भटका रहा है राह से क्यों राहबर मुझे। स्वार्थी लोग जो होते हैं वो हमारी कितनी भी तारीफ करें, लेकिन कभी कभी ऐसा होता है जब उनका स्वार्थ उसके आड़े आ जाता है तो हम पर झूठ की तोहमत लगा देते हैं। वो शेर में पेश करने की कोशिश किया मैंने कि तोहमत जो मुझ पर लगाता है झूठ की, तोहमत वो आज मुझ पर लगाता है झूठ की। कल तक जो मानता था बहुत मोतबर मुझे, मोतबर है ना सच्चा, कल तक जो मानता था बहुत मोतबर मुझे, हुस्नो जमाल देख
आया न कोई तुझसा कहीं भी नजर मुझे। बुढ़ापे में जब जवान बेटा अपने बाप का सहारा बनता है, उस वक्त बाप को लगता है कि सारी दुनिया की दौलत मुझे मिल चुकी है। उसी बात को मैंने इसमें पेश करने की कोशिश किया हूँ। देखिए कि कंधे पर हाथ बाप के बेटे ने जो रखा, कंधे पे हाथ बाप के बेटे ने जो रखा, कंधे पे हाथ बाप के बेटे ने जो रखा, उसको लगा कि मिल गए लालो गोहर मुझे। शुक्रिया बहुत। उसको लगा कि मिल गए लालो गोहर मुझे। इस दुनिया की मसरूफियात में हम इतने मशगूल हो गए कि अपने आप को भुला बैठे हैं। एक मैडम ने कहा कि पेड़ नहीं, समय नहीं। हर सच्ची बात है कि बिल्कुल हमारे पास समय नहीं है। हम इतना मसरूफ हो चुके हैं कि उसी को मैंने इसमें पेश किया हूँ। देखिए कि खुद को भुलाए बैठा हूँ दश्ते हयात में, जिंदगी के जंगल में। खुद को भुलाए बैठा हूँ दश्ते हयात में, खुद को भुलाए बैठा हूँ दश्ते हयात में। मुझको भिला के दे कोई मेरी खबर मुझे, मुझको भिला के दे कोई मेरी खबर मुझे। ये शेर आखिरी है जिसको मक्ता कहते हैं। इसमें एक लफ्ज इस्तेमाल किया मैंने, चारागर, यानी इलाज करने वाला डॉक्टर। उसको मैंने पेश किया है कि उस दर्द की सबूर दवा कोई क्या करे, उस दर्द की सबूर दवा कोई क्या करे, उस दर्द की सबूर दवा कोई क्या करे, जो दर्द दे गया है मेरा चारागर मुझे। जो दर्द दे गया है मेरा चारागर मुझे। धन्यवाद मैडम। अगर आपकी इजाजत होगी तो गजल के चंद शेर और पेश करता हूँ। ख्वाब की ताबीर गुन तकमील के ख्वाब देख। हम ख्वाब तो बहुत देखते हैं, लेकिन ख्वाब देखने से पहले उस ख्वाब को सच्चा साबित करने की हमको कोशिश करनी पड़ेगी, तब हम ख्वाब देख सकेंगे। इसको मैं कहूँ कि ख्वाब की ताबीर गुन तकमील के असबाब देख, सुबह की बुनियाद रखनी है तो पहले ख्वाब देख। ख्वाब की ताबीर गुन तकमील के असबाब देख, सुबह की बुनियाद रखनी हो तो पहले ख्वाब देख, आगे तहजीब व तमद्दुन के मेरे आदाब देख। तहजीब व तमद्दुन यानी हमारे जो पुरखों के जो यहाँ आसार है, यहाँ पर जो किले हैं, यहाँ पर जो इमारतें हैं और यहाँ जो संस्कृति है, उसकी तरफ इशारा किया मैंने कि आगे तहजीब व तमद्दुन के मेरे आदाब देख, उनकी अजमत की निशानी मोहब्बत मिंबर व मेहराब देख। और रोकना होगा तुम्हें तूफान जुल्म व जब्र का, रोकना होगा तुम्हें तूफान जुल्म व जब्र का, करना दइए कौम मिल्लत को कहीं गरकाब दे, डुबा ना दे। हर दुआ पुरफतन इस दौर में हमको नजर आ जाएंगे। यानी ये जो पुरफतन दौर है बहुत मारामारी का दौर है। किसी को किसी की खबर नहीं, पड़ोस में क्या हो रहा है हमको पता ही नहीं चलता है कि पड़ोस में क्या हो रहा है, कोई जिंदा है क्या मर गया है करके। रोने की आवाज आती है तो पता चलता है कि कोई मर गया करके। तो उसमें देखिए कि मैंने शेर पेश करने की कोशिश की है कि पुरफतन इस दौर में हमको नजर आ जाएंगे लोग जो मौजूद हैं अंजुम व महताब दे। अंजुम है ना सितारे और महताब चांद। यानी हमारे इस दौर के अंदर भी चांद और सितारों के नामे आप जो बैठे रसिक लोग ये मौजूद हैं, सिर्फ हमको क्या है कि देखना पड़ेगा। और बहर की गहराई और नाम ना होगा सबूर। बहर यानी समंदर,
बहर की गहराई अव्वल नापना होगा सबूर, तब तेरे हाथ आएगा एक गौहर नायाब दे। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। मुळात उर्दू ही रसवंती भाषा आहे आणि गझल त्यात उर्दूतली गझल म्हणजे अगदी रसवंती लावण्यवती गझल ही प्रत्येकाला प्रेमात पडते आणि आयुष्यभर खेळून ठेवते. त्या प्रेमाच्या बंधनातून गझल मुलांना मुक्तच होऊ देत नाही. खूप सुंदर सर आपण गझल सादर केली. यानंतर इथे मी आमंत्रित करते मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाचे शिक्षक दिनेश कावंडे, गोविंद राठोड, गोविंद राठोड रेकॉर्ड केली मी पाठवली. सगळ्यांना नमस्कार. पहिले तर असं वाटत होतं मला की एखाद्या मोठ्याशा कल्पामध्ये मी एकटाच आलो की काय, कारण की मी जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे. आणि आमचे ज्येष्ठ बंधू पी.जे. राठोड सर यांनी मला सांगितलं की म्हणे बाळासाहेब साहेब बोल, म्हणजे 15-20 दिवसापासून आमची चर्चा चालू आहे की मॅडम पण आमच्या शाळेमध्ये आल्या होत्या, आंतरराष्ट्रीय शाळा शिंदखेड मुरेश्वर. तर सर म्हणून की एक चॅनल बनवायचं आहे आणि लाईव्ह पण करायचं आहे, तर तू ये. तर मी 2016 नंतर पहिल्यांदा स्टेजवर आलेला आहोत. त्याला कारणही होतं की एक म्हणजे चित्रपट बनवलेला होता मी, त्याच्यानंतर माझा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर पूर्ण हा चेहरा ढुकलेला आहे, मला स्पष्ट उच्चारण करता येत नाही आणि उभं पण राहता येत नाही, पाण्याचं गड उचलता येत नाही. तरी प्रयत्न करतो. शब्दांची इकडे तिकडे रेलचेल झाली तर सामावून घे जा. माझ्या कवितेचं नाव आहे घात. आता हे घात कोणी केलं हे बघण्यासारखं आहे. आणि आतापर्यंत जे वेगवेगळे विषय आपण बघितले तर वेगवेगळ्या याच्यावरची कविता सगळ्या कविरसिकांनी सादर केली आहे. आणि एक जोडपं आहे मॅडम, ते जोडपं गर्भपातासाठीच केलेलं आहे. आणि गर्भपात करत असताना ते गर्भाची एक बोल आहे आणि गर्भ म्हणते आहे तिच्या आईला, ते हे बोल आहे. अदृश्य जरी जीव माझे जाण तुला आहे ना ग, अदृश्य जरी जीव माझे जाण तुला आहे ना ग, मुलगा असो वा मुलगी तू आई माझी आहेस ना ग, तू आई माझी आहेस ना ग. माया आईची असते फार फार, माया आईची असते फार फार, तूच गळ्यावर का टांगते तलवार, हृदय तुझा कापताना माया नाही का येत ग, तू आई माझी आहेस ना ग, तू आई माझी आहेस ना ग. फक्त महिने झाले 4, तपासणीस तू झाली कशी तयार, तुझं क्षम तुझवर होतील वार, तू झेलण्यास तयार होशील का ग, तू आई माझी आहेस ना ग, तू आई माझी आहेस ना ग. कोवळे प्राण माझे जमिनीवर पडेल, कोवळे प्राण माझे जमिनीवर पडेल, श्वास तुटेल, श्वास तुटेल, तुझी साथ सुटेल, तुझी साथ सुटेल. बोलताही नाही येई मज, बोलताही नाही येई मज, चालताही नाही येई मज, बोलताही नाही येई मज, चालताही नाही येई मज. जर बोलता आले असते तर हाक दिली असती आई आई. सोडून जाते का ग तू तुझ्या सोनुल्या बाळाला, सोडून जाते का ग तू तुझ्या सोनुल्या बाळाला. जर चालता आले असते तर बोट धरलं असतं, जर चालता आले असते तर बोट धरलं असतं, तुझ्या साडीचा काट धरला असता, तुझ्या सोबत सियाचा हट्ट धरला असता. पण व्यर्थ सारं, पण व्यर्थ सारं, मुलगाच होता तुला प्यार. जर एकदा जन्माले घातलं असतं तर मुलासही मी लाजवलं असतं, पण वाटेवरच का केला घात ग, तू आई माझी होतीस ना ग, तू आई माझी होतीस ना ग. थँक्यू. किती खिन्न आई विचित्र दशा आहे, किती खिन्न आई विचिन्न दशा आहे. 21व्या शतकाची मुळे जगास आशा आहे, 21व्या शतकाची मुळे जगास आशा आहे.
खूप सुंदर. सुंदर म्हणण्यापेक्षा सर अंगावर शहारे आणले, पोटात गलबल झाली, काळजात हुरहुर झाली आणि हीच तुमची म्हणजे पोडियम जिंकण्याची ही खरी तुमची शैली आहे, तुमचं सादरीकरण खूप सुंदर. यानंतर रीना राजस, जिल्हा परिषद शाळा जनुळे. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षणाधिकारी डॉक्टर सुशिता पाटेकर मॅडम, आपण सर्वांनी कविता सादर करण्याची मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. संमेलन काव्य संमेलनात ऑनलाईन काव्य संमेलनात बरेचदा मी सहभागी झालेली आहे, पण स्टेजवर कविता सादर करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. तर आतापर्यंत सर्वांनी खूप छान कविता रचना सादर केल्या आहेत. प्रेम, मातृत्व, शौर्य, हास्य अशा बऱ्याच विषयावर कविता सादर झाल्या. म्हणजेच सर्वांची जी ही लेखणी आहे ती तडफदार आहे, तेजस्वी आहे, अप्रतिम आहे. तर त्यावरच माझी एक रचना आहे, माझी लेखणी. तर मी ती माझी लेखणी म्हणण्याऐवजी आता आपली सर्वांची लेखणी म्हणूनच ही कविता सादर करते. आणि ही एक षडाक्षरी काव्यरचना आहे. होनी लेखनी शब्दांची सोबती, होनी लेखनी शब्दांची सोबती, मनाचे हे भाव सहज मांडती, मनाचे हे भाव सहज मांडती. भावनांना साज चढवीत बघा, भावनांना साज चढवीत बघा, वाचकांना नेई कल्पनेच्या जगा, वाचकांना नेई कल्पनेच्या जगा. सर्वांना लेखनी वरदान आहे, सर्वांना लेखनी वरदान आहे, यशरूपी झरे जीवनात वाहे, यशरूपी झरे जीवनात वाहे. वार न करता घायाळ ती करी, वार न करता घायाळ ती करी, वास्तव लिहिता विरोध पत्करी, वास्तव लिहिता विरोध पत्करी. अशी आहे माझी, अशी आहे आपली सर्वांची गुणाची लेखणी, अशी आहे आपली सर्वांची गुणाची लेखणी. अलंकारामध्ये सर्वात लेखणी, अलंकारामध्ये सर्वात लेखणी. धन्यवाद. सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी, सप्तस्वरांनो लय शब्दांनो जगेन तुमच्यासाठी, तुमच्यासाठी मरेनही मी जगेनही तुमच्यासाठी. छान. आणि यानंतर स्वर्गीय नारायणराव बिहाडे विद्यालय वळूरचे अशोक पुंडलिकराव दळवी सर आलेले आहेत. आणि एक जान येणार आहे आणखी आपल्या या सभागृहामध्ये, पोवाडा सादर करणार आहेत सर. तर एकदा मला वाटते स्वागत. सुरामधल्या हा पेरा सुरामधून साथ द्यावी, कार्यक्रमाच्या यशासाठी मनापासून दाद द्यावी. तुमच्या एकदा टाळ्या जोरदार होऊन जाऊ देत ना. 5 मिनिट झालेले. आदरणीय कलामंच, उपस्थित सर्व सारस्वत, माझ्या ह्या काव्याचा प्रकार आहे पोवाडा. नाव आहे मराठी भाषेचा पोवाडा. संच नसला तरी सादर करण्याचा प्रयत्न मी पेठे सरांच्या युक्तीमुळे केला. त्यांनी म्हटलं की या तुम्ही एकटे चालून देऊ आपण. स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सातवाचा कवी वाटतो जय माता. वंदन महाराष्ट्र भूमीला, वंदन महाराष्ट्र भूमीला, माय बोलीला, मराठी भाषेला, राजभाषेला, राजभाषेला.
राजभाषेच्या रामदेव रायाला, राजभाषेच्या रामदेव रायाला, प्रतिष्ठानाच्या प्रशासकाला, पैठणीच्या प्रशासकाला, साधू संत आणि शाहीराला, सारस्वताला जी, सारस्वताला जी. आवाहन भारत शासनाचं, आवाहन भारत शासनाचं, मराठी भाषेचं अभिजात दर्जा देण्यास 15 कोटी मराठी भाषकास. महाराष्ट्रामधले 9 कोटी, भारतातले परत 3 कोटी, 12 कोटी झाले आणि उर्वरित जगामधले परत 3 कोटी, असे 15 कोटी मराठी भाषिक. आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुस्लिम धर्मीय मराठी भाषिक आहेत. आताच आपण एका सारस्वतांची कविता ऐकलेली आहे आणि त्यांना अशा प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी मिळालेलं आहे मराठीतून काव्य रचना करायची. 15 कोटी मराठी भाषका, सह्याद्रीच्या गड जड किल्ल्या, राकट दानकट तेजा, हळव्या मनास जी, हळव्या मनास. मराठीची वर्णुकाय थोडी, मराठीची वर्णुकाय थोडी, श्रेष्ठता करी स्वयंभूवरी, प्राचीनत्व गाथा सप्तसती, सलगता पराच्याही परती, विवेक सिंधू बोली आणि लिपी, लीळाचरित्री जी, लीळाचरित्री जी. परभाषेचे जुलूम भारी, परभाषेचे जुलूम भारी, अमावशे परी बोली जरजरी, दामिनी विक्राळ भेसुरी. मध्यंतरीच्या काळामध्ये यवनांचे आक्रमण झालेले होते. अनेक परकीय भारतामध्ये आक्रमण करत होते. महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं आक्रमण झालेलं होतं. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती ते या ठिकाणी घेऊन आले आणि बरेचसे शब्द मराठीत घुसाडले गेले. त्यामुळे बरेचसे शब्द जरी आपण परकीय भाषेचे घेत असलो, असं म्हणत असलो, भाषा प्रगल्भ होते, परंतु मराठीमध्येच एवढा ठेवा मोठा आहे. अनेक आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये ते सांगितलेलं आहे. परभाषेचे जुलूम भारी, अमावसे परी बोली जरजरी, दामिनी विक्राळ भेसुरी, लख लख परी कैलासावरी, धावा हर हर महादेवचा करी, हो रामा हो धीर धीर धीर, हो रामा हो धीर धीर धीर. शंकराने शंख फुंकिला, शंकराने शंख फुंकिला, अवनी धावला मराठीच्या रक्षणाला, अवतार शिवाजीचा धरला जी, अवतार शिवाजीचा धरला जी. माझा मराठाची बोल कवचिके, माझा मराठाची बोल कवचिके, परी अमृता देही पैदाली, 80 अक्षरे ज्ञानदेवाने मिळविले, नररत्न रामदासाने चितविले, तुकयाच्या अभंगी वेद बोलले, जीव उद्धरिले जी, जीव उद्धरिले जी. मराठीचा थाट लई भारी, मराठीचा थाट लई भारी, रस अलंकार भाव धरी, रस अलंकार भाव धरी, चिंतामणी परी व्यापक शब्द भांडार, रसाळ साहित्य सुंदर, संस्कृती जागवते घर घर आणि जगभर जी, आणि जगभर जी. बोली महानुभावाची, बोली महानुभावाची, तत्वज्ञांची साधू संतांची, युगंधर शिवबाची, शिवबाच्या मावळ्याची, बाजीच्या पराक्रमाची, अभिनदास कवी कलशाची, कुसुमाग्रजाची, सावरकरांची
विनायकाची विष्णू शास्त्रीची साहित्यिकाची जी साहित्यिकाची अशुभ दळवी कवन गातो पाय धुडले तो अशुभ दळवी कवन गातो मराठीची पाय धुडले तो मुद्रा करीतो मायभूमीचा झेंडा घेतो पठारे अहवाल देतो. रंगनाथ पठारे समितीने जो अहवाल दिलेला होता भारत शासनाला अभिजात दर्जा देण्यासाठी पठारे अहवाल देतो दर्जाचे निवेदन करीतो बोल बोल तो जी जी बोल बोल तो जी मराठीचा जागर शब्दातून करणं आणि खरं तर साथ असती तर आणखी खूप मस्त झालं असतं. खूप सुंदर. यानंतर नूतन देशपांडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र पूर्ण मनीषा संतोष पेठे सीताबाई आर्ट्स केले सतीश वाडेकर पळसोद येथून आलेले आहेत सतीश वाडेकर सर. आज मी तुम्हाला श्रावणबाळ वधाची एक माझी रचना तुमच्यासमोर सादर करतो. ही रचना श्रवणावधान नावाच्या एका दीर्घ वृत्तात मी लिहिली आहे. या वृत्ताचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला 4 लघु अक्षरांची जी गंमत असते ती या वृत्तात आपल्याला पाहायला मिळते आणि बरेचसे प्रसिद्ध स्तोत्र या वृत्तात लिहिण्यात आलेली आहेत. जसं की महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र हे या वृत्तात आहे. तर कविता अशी आहे. जलभरण्यास्तव कुंभकरी धरुणी सुकुमार वनी फिरला मधुर सरोवर पाहत तो मन हर्ष सहित जळी शिरला गुड गुड शब्द कमी उमटे मग मर्मस्थळा ध्वनी वेद भिडे. म्हणजे दशरथाने सोडलेला तो ध्वनी त्याच्या मर्मस्थळावर भिडला. गुड गुड शब्द कमी उमटे मग मर्मस्थळा ध्वनी वेद भिडे अटळच काळ समोर उभा अतिविंभळ श्रावण बाल रडे. सरसरताशर भेद करी हृदयामधल्या रुधिरास धरे हळहळ व्याकुळ आर्त स्वरावन सागर ऐकत कंप भरे. भळभळ रक्त असे पसरे निळ शुभ्र सरोवर लाल दिसे विजय ध्वजास करी धरती खल निष्ठुरते यमदूत जसे. कळवळ मरणा बघता जननी जनका असहाय मरे. म्हणजे तो मरणाच्या दारावरती आहे पण तरीही त्याला चिंता आहे त्याच्या वृद्ध मातेची त्यांची. कळवळ मरणा बघता जननी जनका असहाय मरे निसटत जाय उरातुनी जो क्षतप्राण मुखी अडकून धरे. दशरथ धावत येत तळी शर मर्मस्थळी बघुनी कळले. दशरथ धावत येत तळी शर मर्मस्थळी बघुनी कळले रघुकुल तेज मुखावरचे निमिषात अचानक ते ढळले. इतक्या रघुवंशात त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा दिलीप राजापासूनही जे काही त्या तपस्वी राजकुलानं जे काही त्याच्या पुण्याच्या बळावरती तेज स्वतःच्या अंगात मिरवलं होतं श्रावणबाळाच्या दुरात जो बाण लागलेला पाहून त्या दशरथाच्या चेहऱ्यावरचं ते तेजच एकदम मारून गेलं. दशरथ धावत येत तळी शर मर्मस्थळी बघुनी कळले रघुकुल तेज मुखावरचे निमिषात अचानक ते ढळले. थरथरता घटदेत नृपा भयकंपित श्रावण बाळ पडे. थरथरता घटदेत नृपा भयकंपित श्रावण बाळ पडे. लवकर जीवन नेऊनी द्या वदन्यास्तव कातर जीव अडे. त्याचा जीव फक्त एवढं सांगण्यासाठी अडवून धरला त्यांना आतापर्यंत किंवा एवढं पाणी तरी माझ्या आई वडिलांना नेऊन द्या तुम्ही. थरथरता घटदेत नृपा भयकंपित श्रावण बाळ पडे. लवकर जीवन नेऊनी द्या वदन्यास्तव कातर जीव अडे. बहुवय जर्जर वृक्षतळी थकल्या पितरा कटुवृत्त नसे. प्रियतम मोजत अंत्य घटी भय सत्य तया कळणार कसे. तरुतळ शोधत राजन तो नयनी जल घेऊनी जात तिथे.
आणि त्या दशरथ राजाने त्यांना सांगितलं की बा तुमचा मुलगा माझ्या हातून मेला आहे, सध्या मारला गेलाय. तर त्यांना त्याचा पुत्रशोक आवडला नाही गेला, ते तिथंच मेले, पण मरता मरता शाप देऊन गेले. तरुतळ शोधित राजन तो नयनी जल घेऊन जात तिथे, तनय वियोग असह्य दया मरता मरता नृपशापित ते. आणि त्यानंतर दशरथ राजा मात्र क्षणाक्षणाला मरत गेला. दशरथ श्रावणबाळ एका क्षणात गेला, त्याचे आई वडील शोकात मरून गेले, पण दशरथ राजा त्यानंतर भरपूर वर्ष जगला, पण क्षणाक्षणाला गेला. सतत सचिंत नरेश मरे, श्रवणी घुमतो विषनाद कसा, नरवर तू असशील महा, सुतहीन तुही मरशील असा. नरवर तू असशील महा, सुतहीन तुही मरशील असा. सुतहीन तुही मरशील असा. अप्रतिम, खूप जबरदस्त रचना तुम्ही सादर केली, खूपच छान. सरांचं नाव सतीश वाडेकर. सतीश वाडेकर. सतीश वाडेकर. शाळा किती सर? वर्ष दिसेल. आमच्या टीमच्या मधले ते शब्द सन्माननीय डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम, त्यांच्याबद्दल सगळं बोलतातच आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं बोलते थोडंसं. सुरुवातीला मॅडम मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये लागलेली आहे 90 साली, आणि जेव्हा तुमचं इथे आपण इथे आल्यात त्याच्यानंतर मला यवतमाळ फोन आले की माझ्या बहिणींचे वगैरे की मॅडम इथे आलेले आहे, आणि आता खूप काही माहोल आहे तुमच्या अकोल्यात. तो माहोल दिसतोच आहे. धन्यवाद मॅडम. आता सकाळपासून आपल्या इथे सगळेजण कवितांची बाग इथे फुलली आहे, आणि अशा या कवितांच्या फुलांचाच म्हणा एक गुच्छ मी पण सादर करते आहे. माझ्या या कवितेचं नावच आहे कविता. ती मी सादर करते आहे. तत्पूर्वी मॅडमला मला असं सांगायचं आहे की सुचेता मॅडम, आमच्या अकोटचे, मी अकोट पंचायत समितीमध्ये आहे, आमच्या अकोटला आमचं सगळ्यांचं म्हणजे साहित्यिकांचं म्हणा, साहित्यिक शिक्षकांचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपचं नाव आहे शब्दगंध, आणि आम्ही शब्दगंधेचे आज इथे सगळेजण उपस्थित आहोत. शब्दगंधेच्या सगळे अकोटकर शिक्षक आम्ही आज इथे उपस्थित आहोत. आणि नुकताच जो आपला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 जानेवारी ते 28 जानेवारी होऊन गेला, तो आम्ही आमच्या ग्रुपवर इतक्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात सादर केला की आम्हाला त्या पूर्ण पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विषय देऊन त्याच्यावर आम्ही लिखाण करत होतो. आमच्या ग्रुपवर सादरीकरण होत होतं. त्यात आमचं कवी संमेलन झालं मॅडम, त्यात आमचं पुस्तक समीक्षण झालं, कवितेचं रसग्रहण झालं, असं सगळं आमचं सादर झालं. खूप छान झालं. सतत तुमची त्याच्यात आठवण येतच होती. आणि नुकतंच त्याच्यानंतर त्या पंधरवड्यातच थोडंसं बोललं चालेल मॅडम, 1 मिनिट. त्याच पंधरवड्यामध्ये मॅडम मी व्यंकटपूर्णाला आहे, इयत्ता 4थीला मी आता शिकवते आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना त्या पंधरवड्यात सांगितलं की बाळांनो, आपल्यालाही आपल्या मराठीसाठी काम करायचं आहे, आणि 1लीपासून 4थी पर्यंत हे सुरूच होतं त्यांच्यावर संस्कार करणं थोडंसं. तर माझ्या मुलांनी, माझ्या वर्गातल्या मुलांनी 4-4 ओळींच्या, 2-2 कडव्यांच्या, छान छान बोबडेवाल्यातल्या इतक्या छान कविता लिहिल्यात मॅडम की त्यांच्या खरोखर न लिहिणाऱ्यांचे हात लिहिते झाले. त्यांना विषय दिली, त्यांना बागेत नेलं, आणि खरोखर मॅडम वर्गात कवितांचा पाऊस पडला मुलांच्या, छोट्या मुलांचा. तर तुम्हाला माझ्या शाळेत यावं लागणार मॅडम, प्लीज. मी तुम्हाला सगळ्यांसमोर आमंत्रण देते. कांबळे सरांनी मला सांगितलं की मॅडमला उद्याच आमंत्रण द्या की मॅडम आम्ही तुम्हाला बोलू. थँक्यू मॅडम. माझ्या कवितेचं नाव आहे कविता. अशा या आमच्या सगळ्या या कवितेच्या या शब्दफुलांची, आणि म्हणून ओंजळीतल्या शब्दफुलांची, ओंजळीतल्या शब्दफुलांची कविता माला नितांत सुंदर. ओंजळीतल्या शब्दफुलांची कविता माला नितांत सुंदर. व्यापे तन मन लयित गुणगुण, स्फुरू लागले कविता लेखन, स्फुरू लागले कविता लेखन.
आमच्या या शब्दगंध ग्रुपनीच खरं मला लिहित केलाय 4 वर्षापासून, म्हणून त्यांचे आभार. लिहिते केले शब्दगंधनी, लिहिते केले शब्दगंधनी, लिहू लागले हर्षभरानी, उभे ठाकले शब्दाचे धन, कविता लेखन कविता लेखन. वृत्तबद्धत्या मोजू मात्रा, वृत्तबद्धत्या मोजू मात्रा, सुचेल तेव्हा लिहू पटपटा, नाही बंधन हे मुक्तांगण, कविता लेखन कविता लेखन. गदिमांची ती सुरेल कविता, गदिमांची ती सुरेल कविता, विंदांची समृद्ध कविता, आवडती मज पाड गावकर, बालकवींची निसर्ग कविता. शब्द प्रभूंची प्रतिभा कविता, शब्द प्रभूंची प्रतिभा कविता, शब्दांची परिसीमा कविता, निळ्या नभासह सारी सृष्टी व्यापून उरते अवघी कविता, निळ्या नभासह सारी सृष्टी व्यापून उरते अवघी कविता. हासत नाचत येते कविता, हासत नाचत येते कविता, विषण्ण करीते मनास कविता, घाव घालते जागे करते सामाजिक अनवास्तव कविता, घाव घालते जागे करते सामाजिक अनवास्तव कविता. स्वातंत्र्यास्तव गाते कविता, स्वातंत्र्यास्तव गाते कविता, बळ लढण्याचे देते कविता, कामगार शेतकऱ्यांचा छिन्न भिन्न आवाज कविता, कामगार शेतकऱ्यांचा छिन्न भिन्न आवाज कविता. धर्मजातीची नसते कविता, धर्मजातीची नसते कविता, झोपडीतही वसते कविता. धर्मजातीची नसते कविता, झोपडीतही वसते कविता, समानतेची बंधुत्वाची सरस्वती वरदायी कविता, समानतेची बंधुत्वाची सरस्वती वरदायी कविता, सरस्वती वरदायी कविता, सरस्वती वरदायी कविता. खूप सुंदर मॅडम. म्हणतात की आकाश फाटलं तेव्हा कादंबरी लिहून तयार होते, जमीन फाटली की कथा तयार होते, आणि काळीच फाटलं की कविता निर्माण होते. खूप सुंदर कविता आपण सादर केली मॅडम. कवितेवरची कविता खूप आवडली सर्वांना. आणि कोणी राहिला आहे का आता नावांमधलं? कोण? कावरे सर घ्या ना. मी आधी श्याम कावरे सर, चिखलगावच्या शाळेचे शिक्षक, यांना विनंती करते की त्यांनी एक कविता सादर करा. सर कविता खूप छान करतात मॅडम, तुम्ही जरा रांगवा, ते फक्त सादर करत नाही. करायला ना आपण आता. सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय सुचिता मॅडम, मॅडम नंतर ते खरं आहे, जवळपास 91 सालापासून लिहितो मॅडम मी. सुरुवातीला लिहायचं, प्रसिद्ध पण करायचं, सरांनीच म्हटलं नाही का, ज्येष्ठ कवी म्हणजे लिखाण बंद पडलं है ना. सुरुवातीलाच क्षमा मागतो, ज्येष्ठ कवी वगैरे काही नाही आहे, पण मधल्या काळामध्ये लिखाण बंद पडलं. थोडस प्रकृती अस्वास्थ्य पण आहे आणि इतर पण काही गोष्टी असतातच. काय सादर करू? 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर साधारणतः मोबाईल आले आपल्याकडे, आणि सुरुवातीला जेव्हा मोबाईल आले ना त्यावेळेला त्याला इनकमिंग कॉल पण लागत असत, आणि आता ज्यासारखं ते काय व्हॉट्सअप वगैरे ते काही नव्हतं. नंतरच्या काळात फेसबुक वगैरे पण आलं. तर अशा वेळेला एक सुरुवातीला सरांनी मुक्त छंदातली कविता सादर केली. मला असं वाटते मी पण एक मुक्त छंदातलीच कविता या ठिकाणी सादर करावी. योगायोगाने तो कागद मी आणला होता, कविता लिहिली होती कुठल्या तरी, साधारणतः त्या दिसतंय मला 2007 मध्ये 8 मध्ये मी ती पाठवणार होतो, पण ती पाठवली नाही. ती अप्रकाशित कविता कदाचित या व्यासपीठावर आता प्रकाशित करतो. मुक्त छंदातली कविता आहे.
सर्व मराठी मैत्रियो नमस्कार. कवितेचं नाव आहे आपली मराठी जशी आहे सर्वांना सामावून घेणारी, सर्व भाषा त्यामध्ये. आता इंग्रजीचं पण सादरीकरण होणार आहे. उर्दू भाषेतली कविता झाली आहे. म्हणजे कवितेचं नाव मराठी आहे, हिंदी पण झालेली आहे, पोवाडा पण झालेला आहे. म्हणजे आमची मराठी सर्वांना सामावून घेणारी आहे. कवितेचं शीर्षक आहे प्लीज ट्राय आफ्टर सम टाइम. नुकतेच मोबाईल आले होते त्या काळात लिहिलेली कविता. कळतात अर्थ मला तुझ्या नजरेच्या यशची. एसएमएसचा काळ होता तेव्हा. कळतात अर्थ मला तुझ्या नजरेच्या एसएमएसचे, तुझ्या हृदयातील मिस्ड कॉल ही पोचतात माझ्या हृदय स्पंदनापर्यंत. कळतात अर्थ मला तुझ्या नजरेच्या एसएमएसचे, तुझ्या हृदयातील मिस्ड कॉल ही पोचतात माझ्या हृदय स्पंदनापर्यंत. रोज बघतो तुला दाराच्या उंबऱ्यात उभी. कवितेला विषयाचं बंधन नसते. रोज बघतो तुला दाराच्या उंबऱ्यात उभी. शहराच्या स्क्रीनवर मेसेजेस डिस्प्ले करून हसत असतेस तू गालातल्या गालात. वाटतं सरळ व्हॉइसमेल करून टाकावं मनातलं तुला सांगून. वाटतं सरळ व्हॉइसमेल करून टाकावं मनातलं तुला सांगून. पूर्वीच्या काळात व्हॉइसमेल असायचे. एखाद्याने फोन उचलला नाही तर स्टार दाबून त्यांचा नंबर दाबायचा आणि आपल्याला जो काही व्हॉइसमेल करायचा ना तो आपल्याला पाठवता येत असे. बहुधा आजही असं होते. वाटतं सरळ व्हॉइसमेल करून टाकावं मनातलं तुला सांगून, पण येणारा प्रत्येकच दिवस तसाच जातो निघून. दाराचा उंबरा ओलांडणे तुला नाही कधी जमत. दाराचा उंबरा ओलांडणे तुला नाही कधी जमत. आणि मनातलं सांगून टाकायची माझी होत नाही हिंमत. मनातलं सांगून टाकायची माझी होत नाही हिंमत. मग रोजच दोघांच्याही मनाच्या मोबाईलवर पर्सनल रिंगटोन्स नुसत्याच राहतात वाजत. मग रोजच दोघांच्याही मनाच्या मोबाईलवर पर्सनल रिंगटोन्स नुसत्याच राहतात वाजत. आणि अखेर उत्तर मिळतं एकच, प्लीज आफ्टर सम टाइम. आजपासून सुरुवात आहे. आता कधी आम्ही ऐकणार नाही. आज तुम्ही जी कविता केली ना ती इतकी म्हणजे हे होती की तुमची तब्येत बिब्येत आजपासून एक आतापर्यंत भरपूर कविता सादर झाल्या. जर आदरणीय मॅडमची तशी अनुमती असेल तर एक सादर करतो. थोडस म्हणजे मी कदाचित मला असं वाटतं की तुम्ही फक्त अशी अपेक्षा करा की डोळ्यात ट्रेनिंग यायला पाहिजे. माझ्या बहीण भावाची कविता आहे आणि तो विषय इथे हाताळलेला गेलेला नाही. सरांनी विषय हाताळला आखाडी नावाचा. आखाडीची कविता सरांनी सादर केली होती. इतकी सुंदर सर, इतका सुंदर आवाज तुमचा आहे. तीच चाल विद्याताईंनी पण त्यांच्या कवितेला पण होती आणि ती एकदम ओजस्वी कविता होती. माझी कविता थोडीशी मला विशेषतः भगिनी वर्गांना, माझ्या ज्या सगळ्या भगिनी आहेत त्यांना थोडस हळवं करणारी कविता आहे. बघा आखाडीचा, माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि पहिल्या आखाडीला मला जायचं होतं. पाऊस येत होता आणि आमच्याकडे अशी परिस्थिती आहे. आता इथे कुठे सांगव्याची टीचर की कोणीतरी आहे, तिथे नाले जे आहेत ना त्या नाल्याला काय म्हणतात आपल्याकडे? खोराडी पण म्हणतात, खोराडी. तर त्या खोराडीला जर पाणी आलं तर मग 2-2, 3-3 तास पाणी उतरत नाही. नदीपेक्षा जास्त ओढ असते त्याला. आणि मग बहिणीला आणायला जायचं कसं? आता त्या मोटरसायकल वगैरे काही नव्हत्या आणि बसनीच जायचं, घेऊन यायचं. तर त्या आशयाची कविता की माझी बहीण माझी वाट पाहत असेल. आता पाऊस सुरू आहे, पाऊस थांबला पाहिजे आणि तिच्या मनात काय आता सध्या तिच्या मनाची घालमेल असेल, ती कविता या ठिकाणी आखाडी नावाची सादर करतो.
थांब थांब रे पावसा, थांब थांब रे पावसा, थांब थांब रे पावसा, थांब जरा घडीभर नको, आकाशात फिरू नको, करू घर घर, थांब थांब रे पावसा, थांब जरा घडीभर. नदी नाले भरती नईन पूर खोराळीले, नदी नाले भरती नईन पूर खोराळीले, कसा संग महाभाऊ मग इन खाळीले, थांब थांब रे पावसा, थांब थांब रे पावसा, थांब जरा घडीभर, थांब जरा घडीभर. किती रोज आज बाई माहेर आले व जाईन, किती रोज आज बाई माहेर आले व जाईन, मले पाहता माऊली किती किती हरकीन, घिन पटापट मुके माही दीट काढीन, थांब थांब रे पावसा, थांब थांब रे पावसा, थांब जरा घडीभर, थांब जरा घडीभर. आणि तेवढ्यातच मग बैठकीमध्ये कोणीतरी सांगत होतं पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले, आणि मग तिची चर्या बदलते बहिणीची. मग ती म्हणते ये रे पाण राजा, ये रे पाण राजा, आला भाऊ महादारी, ये रे पाण राजा, आला भाऊ महादारी, टिकू दे गा मोती पवई माया भावाच्या शिवारी, टिकू दे गा मोती पवई माया भावाच्या शिवारी. अप्रतिम रचना. आता इतकं सगळ्यांना ऐकवलं तर मेरा तो हक बनता है. साहित्यातले सगळे प्रकार हाताळायला हवे. शांभाऊंनी रडवलं थोडं. खरं तर हे स्टेज नाहीये ह्या कवितेचं, पण तरी पण मला मोह होतोय आणि म्हणून मी हीच रचना सादर करणार आहे. आदरणीय मॅडमची माफी मागतो. मी अलका बोर्डे, आशाताई बोर्डे माध्यमिक विद्यालय गोरगाव मंजू येथे 26 वर्ष झाले सेवा करते. विशेष शिकवते. ध्यानी नाही मनी नाही चमत्कार असा झाला, ध्यानी नाही मनी नाही चमत्कार असा झाला, दबावचा सल्लू घरी माया मले म्हणे माया सिनेमात काम करशील काय का, मोराच्या पिसावानी जीव झाला महा. रोज काही तो माया हाता पाया पडे, रोज काही तो माया हाता पाया पडे, मले म्हणे तुयावानी नाक डोळे कोणाचेच नाही द्यायचे. म्या म्हटलं त्याले तू माझ्या पर्सनल केले भेट, सध्या काही टाइम नाही, शूटिंग करू जरा लेट. कसं बस मग सिनेमाचं आमच्या शूटिंग झालं सुरू, कसं बस मग आमच्या सिनेमाचं शूटिंग झालं सुरू, थो माया देवदासी मी त्याची पाहिजे. कसं बस आमच्या सिनेमाचं शूटिंग झालं सुरू, थो माया देवदास मी त्याची पार. भेटला म्हणला टाइम का आम्ही बोलू बोलत बसू, भेटला म्हणला टाइम का आम्ही बोलत बसू बोलून पायनारे येवाटे यायच्या सुरू आहे. करीनान दीपिका मला वरून खाली पायात मनातल्या मनात कणी भरी कशाच जाईल. अशी राजेवर ठाको मी इत्रू बोललो, रस्त्यानं कनीरा मी कटरी नवानेच. सिनेमात मग आमचं सुरू झालं गाणं, सिनेमातलं मग आमचं सुरू झालं गाणं, आमच्या संगनाचं झाड फुलं पानं. नाचता नाचता कानी बहीण कायले तरी अडली,
नाचता नाचता कानी मी कायले तरी ओढलीन असा फिरला कळ बाई व मी बाजी खालीच पडली. आतापर्यंत आपल्या धुरा सांभाळणारे मॅडम आणि आपलं इतक्या सगळ्यांना ऐकून घेतलं आणि चालवलं पुढे पुढे. आणखी विनंती मॅडम, एक कविता सादर करा. उद्या ना दादा नाही, उद्या करू ना अजून. उद्या करू. माझी इच्छा होतीच ही कविता ऐकायची. अगदी छोटीशी नवा डाव. मी येताच गडबडलीस अशी का गं हडबडलीस. दिवस आठवा. मी येताच गडबडलीस अशी का गं हडबडलीस. का धपापतो गौर डोळ्यात का गपूर. का धपापतो गौर डोळ्यात का गपूर. ती कोणती नाती कशाची ग भीती. ती कोणती नाती कशाची ग भीती. कोणाची ग आठवण कशाची ग साठवण. कोणाची ग आठवण कशाची ग साठवण. जुनं काही पोखरते कशाला ग उखरते. जुनं काही पोखरते कशाला ग उखरते. सोडून दे पुरात नाव विसरना त्याचा गाव. सोडून दे पुरात नाव विसरना त्याचा गाव. दे आता सोडून तो डाव गेलाय म्हणून. दे आता सोडून तो डाव गेलाय म्हणून. नवा डाव मांड मनसोक्त भांड. नवा डाव मांड मनसोक्त भांड. आधीची तू हो ग रीती नव्यानं फुलवली ना प्रीती. आधीची तू हो ग रीती नव्यानं फुलवली ना प्रीती. यालाच तर म्हणतात जगणं पुढल्यासाठी मागणं. यालाच तर म्हणतात जगणं पुढल्या जन्मीसाठी मागणं. एका नवऱ्याने इतकं बायकोला समजून घेणं. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यातल्या वळणावर हा कुठेतरी एक मुक्काम आलेला असतोच. यायलाच हवा तर माणूस. या काव्यधारेचा शेवट गोड व्हावा आणि सगळ्यात शेवटी पंक्तीत घरमालक जेवत असतो. तर या पंक्तीची शेवट करण्यासाठी मी शाळेच्या या अपर्णा मॅडम आहेत डोंगरे मॅडम यांना आमंत्रित करते. त्या आपली रचना इथे सादर करणार आहेत. शेवट गोड करणार आहे. इतक्या दिग्गजांच्या समोर माझी कविता सादर करणे याची माझी लायकी नाही असं मला वाटते. परंतु मॅडम यांनी मला जो उत्स्फूर्त आग्रह केला आणि मला एक धाडस दिलं त्याबद्दल मी मॅडमचे खरोखर आभार मानते. आणि ही माझी स्वयंरचित पहिलीच मराठी कविता आहे ती सादर करण्याची दुसऱ्या दुःखाचा डोंगर कोसळला असो की सुखाचा वर्षाव होत असो. मनाला चिंतेचे ग्रहण लागले असो की आठवणींचे तारे लुकलुकत असो. आठवते ती आई फक्त आई. आईला समर्पित ही कविता आहे. मायवार हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो आणि ह्या वर्षी माझी जी छकुली आहे ती 10 वर्षाची झाली आणि तिने ह्या मदर्स डेला स्वतःहून कोणी काही न सांगता एक छोटंसं कार्ड मला देऊन हॅपी मदर्स डे म्हणत मला मिठी मारली आणि त्यानंतर ही कविता माझ्या हृदयातून सादर झाली. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा जिच्यामध्ये वसतो ती म्हणजे आई. आई ह्या एका शब्दातच माझे विश्व समावले आहे. एवढे प्रेम दुसरे कोणीही करत नाही हेही तेवढेच खरे आहे. जेव्हा जवळ असते ती तेव्हा तिचे महत्त्व आम्हास कळत नाही हेही दुर्दैव आहे. पण ज्याला हे समजले की मातीत मिळाल्यावर काय उरणार आहे. शहाणपण यातच जवळ आई बाबा आहे तोवर आपले जग उजळणार आहे. 10 आज्ञाही परमेश्वराने दिल्या. बायबलमध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये आवर्जून 4थी आज्ञा आहे की आपल्या आई बाबाचा मान राख. त्यांचा कधीही म्हणजे अपमान करू नको. त्यावर 10 आज्ञाही परमेश्वराने दिल्या. त्या आई बाबांचा आदर करत आहे
तेव्हा प्रियांनो, जरी आई बाबांचा आदर करणे आज कठीण होत आहे, तरी नंतर त्यांची आठवण होऊन आपल्याला पश्चाताप होणार आहे. आई हा खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे. तिच्याशिवाय आयुष्य जसे पाण्याशिवाय मासा आहे, तिच्याशिवाय आयुष्य एकदम शून्य आहे. तेव्हा आई जवळ आहे तोवर तिच्या सेवेचे व्रत घेणे आहे. आई म्हणजे खरे प्रेम आहे, शब्दात व्यक्त करणे अत्यंत कठीण आहे. ती जवळ आहे हा खूप मोठा आधार आहे. मला लाभली म्हणून मी खरी भाग्यवान आहे. ह्या कवितेच्या द्वारे आय वॉन्ट टू पे ट्रिब्यूट टू ऑल द वर्किंग विमेन. ज्या आपण वर्किंग वुमेन आहे त्यांना एक खूप मोठी सर्कस करावं लागते. घरची सर्कस, बाहेरची सर्कस आणि अजून कोणकोणती सर्कस करावं लागते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. And therefore, I want to remind all the people here that your mother is God's mother, God's masterpiece for you. आणि आपल्यासाठी हा मास्टरपीस देवाने पाठवलेला असतो, तो फक्त आपल्यासाठी असतो. And that's the very special part of that. So she stretches her limits to help you go beyond your limits and scale greater heights. And I salute to all the working super moms. God bless you. God bless you. Thank you. आम्हाला कसं माहिती इथेच घ्यायला मॅडम, मी आमच्याकडे सगळ्यांना सांगितलं की गाण्याचा कार्यक्रम घेणार आहोत. मॅडम सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. मॅडम सर्वांच्या वतीनं विनंती आहे. रसिकांची इच्छा. गाण्याची तयारी करून उपक्रमशील, आत्मविश्वासी, सर्वांना आपलेशा करणाऱ्या आदरणीय डॉक्टर सुचिताताई पाटेकर मॅडम हा एक कविता नाही म्हणत पण एक गाणं आपल्या समोर सादर करणार आहे. आपण टाळ्यांच्या गजरात आणि मी मॅडमला स्टेजवर बसल्या हे सांगितलं, मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक खूप सुंदर अशा प्रकारचे कवी आहेत. तुम्ही आज कवी पाहिले, तुमची जर इच्छा असेल तर पुढच्या वेळेस गायक पाहू आपण. मॅडमची इच्छा व्यक्त केली, पुढच्या वेळेस गाण्याचा एक कार्यक्रम ठरवला होता आम्ही की आता आपण इथे छान स्टेज आहे, लाईटिंग वगैरे आहे, तो एक चांगला करावं की कार्यक्रम आपल्याला घेते ना. आम्ही बसल्या ठरवलं होतं की गाण्याचा एक कार्यक्रम खरंच करा मॅडम. पण सगळ्यांची इच्छा उद्या एक कळवा तुमचं आज होऊनच जाऊ द्या. तर सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो, रिलीव्ह रिपोर्ट आपल्याला मिळालेले आहेत. सर्टिफिकेट मॅडमच्या हस्ते स्वतः मॅडम या ठिकाणी आपल्याला देणार आहेत. आणि मॅडमने या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की उद्या सुद्धा आपण या ठिकाणी यावं. रिव्ह्यू रिपोर्ट 2 दिवसाचा आहे, त्याच्यावर काही खोडू नका. ब्लूटूथची आहे सुविधा, दोन्ही दिवस तुम्हाला ब्लूटूथ आहे, रिपोर्ट कनेक्ट आहे. चालेल. कोणत्या शाळेच्या मुख्याध्यापकाची जर काही अडचण असेल तर मॅडमचा आवर्जून निरोप सांगा की आम्हाला 2 दिवस बोलावलं. त्याचे उपर काही अडचण असेल, मॅडमला फोन लावू शकत नाही तर मला एखाद्या आपल्या मुख्याध्यापकाला फोन लावला. मी आपली उद्याची रजा मॅडमच्या तर्फे आपल्या मुख्याध्यापकांना सांगेल. आणि उद्या बाकीचे आपले 30-35 लोक कवी आहेत ते सुद्धा या ठिकाणी. आणि आपल्याला एक पुस्तक काढायचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं, मॅडमने सुद्धा सांगितलं, तर आपला एक पासपोर्ट फोटो आज आणला नसेल
एक मिनिट फक्त. आपला एक पासपोर्ट फोटो आणि आपण लिहिलेली कविता ते एक आमच्याजवळ फाईल मध्ये आणून द्या, म्हणजे आपल्याला पुस्तक काढायला सोपं जाईल. ज्यांनी आज आणले त्यांचे आम्ही गोळा केलेले आहेत, ज्यांनी नाही आणले त्यांचे उद्या करू. सर मला वाटते आता आले वाटते सर, सकाळी फोन आला होता मूर्तिजापूर मेरे सर, अतिशय ज्येष्ठ कवी आणि त्यांच्या कविता मोठमोठ्या ठिकाणी गाजलेल्या आहेत. अकोला जिल्ह्याची शान म्हटलं तर काही हरकत होणार नाही. असे मेरे सर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचा फोनाला थोडंसं कामामुळे उशीर राहील, काही हरकत नाही. कार्यक्रम संपायच्या अगोदर आले. धन्यवाद सर. आणि आपण आपली कविता या ठिकाणी मेरे सर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ते झालं की मॅडम तर मग समारोप कुणी मांडत शब्दात, कुणी मांडत शब्दात आपल्या जीवनाचा व्यवहार, कुणी मांडत शब्दात आपल्या जीवनाचा व्यवहार. मित्र मी मांडतो फक्त जगण्यातला ओंकार, मी मांडतो शब्दात फक्त जगण्यातला ओंकार. कविता घेतो संसाराचे गाणे. ही कविता माझ्या पत्नीसाठी समर्पित आणि सर्व माझ्या भगिनींच्या भावना यातून मी प्रकट करणार आहे. तू असताना संसाराला माझ्या काय उणे, चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे. तू असताना संसाराला माझ्या काय उणे, चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे. सप्तपदी चालता चालता दिली उभयता वचने, पदोपदी तू पाळत आई मनापासून सजणे. दुःखी असता लपवून सारे वदनी हासू सणे. चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे. सुख दुःखाच्या वेळी मजला तूच प्रिय सावरले, दृष्टी आड क्षणी होता तू मन माझे बावरते. भावभीतीचे मज चेहऱ्यावर पाहून तव घाबरणे. चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे. आणि पुढच्या अंतर्यात मी ईश्वराला मागतो, प्रत्येक स्त्री भारतीय स्त्री, कदाचित आजकाल गमतीत आपण म्हणतो 7 जन्म हाच नवरा मिळावा, पण थोडीशी सुधारित आवडती. पण मनातली जी कल्पना आहे, मी मागणी करतो ईश्वराला, अनेक जन्मासाठी पडाव्या आमच्या रेशीम गाठी. साथ मिळावी तुझी मला ग सहस्त्र जन्मासाठी. ईश्वर चरणी याहून दुसरे अन्य नसे मागणे. चल सखे चल गाऊ मिळून संसाराचे गाणे. आणि तो शेवटचा अंतर आहे. संस्कृती बोलते आपली, असं म्हणतात की प्रत्येक भारतीय स्त्रीला वाटते की मला जेव्हा मरण येईल, मृत्यू येईल, तेव्हा माझ्या कपाळावरचं सौभाग्य माझ्या सोबत. ती पत्नीची भावना. अखेरचा क्षण येता जवळी, परमेशाला प्रार्थीन मी.
चल सखे चल ग मिळूनी संसाराचे गाणे संसाराचे पोटाचं ओरडणं केलं आणि ते शब्दातून व्यक्त होणं खरंच खूप सुंदर, खूप सुंदर. वहिनी भाग्यवान आहे दादा दादासाहेब, वहिनी भाग्यवान आहे. मस्त. इतक्या सुंदर कवितामध्ये मी गुंगवून गेले. तुम्ही जसे आता सगळ्यांनी आपल्या मनातल्या कविता किंवा खूप असं खूप एन्जॉय केलं तसं हे गाणं पण मी आता एन्जॉय करणार आहे तुमच्यासोबत. तूने ओ रंगीले कैसा जादू किया
ऐकवलं. आपले मनापासून धन्यवाद मॅडम. कारण जितका तुम्ही आनंद घ्याल तितकं तुम्ही चांगलं आयुष्य जगाल आणि दुसऱ्यांसाठी पण तुमच्याकडे खूप एनर्जी असेल किंवा तुम्ही काम कराल. म्हणजे मला आवडते की खूप ज्या गोष्टी मी कधी करू शकली नाही त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करते की मी हे केलं पाहिजे. माझ्या आयुष्यात राहिलेली गोष्ट मी हे केली पाहिजे. अकोल्यामध्ये आल्यानंतर मी ते डान्स पण शिकली. स्वतः मी डान्स म्हणजे एक लग्न होतं आणि फॅमिलीमध्ये काय असते एक मान असतो किंवा एक हे असते पद पण असते तर आपण एन्जॉय करत नाही डान्स करायसाठी किंवा गाण्यासाठी. घरातूनही थोडंफार सगळी मी मोठी सून असल्यामुळे तर ती राहिलं होतं माझं. तर मी आता आल्यानंतर इथे मला असं वाटलं की हे पण राहून जाऊ नये. एका मैत्रिणीचं लग्न होतं तर मी डान्स पण शिकली, डान्स परफॉर्मन्स केला आणि तोही मी डान्स पण कधी लग्नापासून मी कधी केला नव्हता. आता सगळ्या शाळांमध्ये शिक्षकांना करूच देत नाही. तर तो प्रयोग मी करून पाहिला. एक शिक्षक रजनी मॅडम, एक शिक्षक रजनी पण कार्यक्रम या तर करू आपण शिक्षक रजनी पण करू आपण सगळ्या आपल्या शाळांची वेगवेगळ्या इव्हेंट्स घेऊन. कारण प्रत्येकाच्या कलागुण तुमच्याकडे असतात आणि आयुष्य जगताना नुसतं कामातून आनंद मिळत नाही तर ते जगता आलं पाहिजे. आज मी काय केलं कवी संमेलन काव्यधारा हे तुमच्यासाठी नव्हतंच, हे माझ्यासाठी होतं. मला आनंद घ्यायचा होता तो म्हणून. हा काही ऑफिशियल कार्यक्रम नव्हता की मी उद्घाटन करून गेली आणि मला तुम्हाला ऐकायचं होतं. मला ते आजचा दिवस मला आनंदात घालवायचा होता की माझ्या आयुष्याचा मला आनंद घ्यायचा होता. त्यामुळे जे काही असते ते सगळं मी माझ्यासाठी करत असते आणि ते माझं आहे असं म्हणून करते. कुठलीही गोष्ट ही काही मी शिक्षकांसाठी करत नाही किंवा मला आदेश वाटते किंवा मला काहीतरी असते त्याचा उद्देश त्याच्यासाठी मी करत नाही. मी कोणासाठीच करत नाही. मी फक्त सर्व काही काम माझ्यासाठी करते. मला सगळे म्हणतात की इतकं काम करायची काय गरज आहे काय की इतका वेळ देणं आणि हे सगळं करण्याला भरपूर मला माझं ऑफिस सांभाळून मला सगळे असतात कामं. पण मी म्हणते की मला असे पण म्हणणारे लोक आहेत की काय मॅडम काय तुम्हाला पुरस्कार भेटणार आहे काय गरज आहे काय. आता माध्यमिकला गेल्या 10 वर्ष मी प्राथमिकलाच काम केलं. मला इंटरेस्ट होता प्राथमिक शिक्षणामध्ये. काम चेंज करण्यासाठी मी इकडे आली आणि मला सर्वांनी सांगितलं की माध्यमिकला गेल्यावर काहीच काम नसते. शिक्षणाधिकारी हा 2 किंवा 3 तासच कार्यालयात असतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आता इतका वेळ असणार आहे तुम्ही खूप रिकाम्या असणार आहे. तर मलाही खूप छान वाटलं की चला की आता 10 वर्षानंतर आपल्याला कुठेतरी थोडा श्वास घ्यायला वेळ मिळणार आहे. पण मला असं आठवत नाही की 4 महिने झाले मला काही वेळ आहे. घरात सुद्धा मी वेळ दिलेला नाही 4 महिने. तर माणसानं नेहमी काम करत जगत राहिलं पाहिजे. नेहमी चांगल्या भावनेने जेव्हा तुम्ही काम करता. आजकाल असं झालेलं आहे मी कार्यालयात पाहते मी सगळीकडे पाहते की काम केलं नाही म्हणजे आनंद वाटते मनाला. एखाद्या हेडमास्टरला आपण शिकवलं की हेडमास्टरांनी म्हटलं की हे काम करायचं आपण नाही केलं की आपल्याला इतकं छान वाटते की बाबा मी करणार केलं नाही म्हणजे असा एक तो आनंद असतो. परंतु एखादी गोष्ट न करण्याची जर आपल्याला सवय झाली तर आपली बॉडी काहीही रिस्पॉन्स देत नाही कुठल्याच गोष्टीला नाही. तुमच्या औषधाला नाही तुमच्या म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टीला ती रिस्पॉन्स करत नाही. म्हणजे याचं उदाहरण सांगते की मी आता दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी घसरून पडली आणि माझ्या पायाला खूप लागलं होतं. पुष्कळ मला चालता येत नव्हतं. मला तर असं वाटलं होतं की मी कदाचित आता किती दिवस महिने मला लागेल असं वाटलं. परंतु इतकं लागलं असताना सुद्धा मी डान्स केला आणि त्या पायाला सांगितलं की तुला माझ्याबरोबर नाचायचं असेल तर तुला राहायचं असेल तर नाचावं लागणार. तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला नाचावंच लागणार आहे. घरी मला सगळ्यांनी सांगितलं की माझ्या घरी पण मी सुचिता तुझ्या पायाला लागलेला आहे आणि डान्स केला तर कदाचित पायाला काहीतरी दुखापत होऊ शकेल. म्हटलं नाही आपल्याला नाचायचंच आहे. डान्स तर करायचाच आहे. ही संधी तर मी सोडणार नाही. आणि मी डान्स केला खूप प्रॅक्टिसही केली 3-4 दिवस आणि डान्स पण झाला. त्याच्यानंतर आमची नरनाळ्याची सहल होती
त्याच्यातही चालली. म्हटलं पाया तुला चलावंच लागणार आहे, हे जमणार नाही, मला जायचं आहे, तू चल. त्या पायाला घेऊन मी सोबत गेली आणि आम्ही नरनाळा पण फिरलो. खूप 5-6, 7-8 किलोमीटर आम्ही तिथे फिरलो. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मी म्हटलं की चला आता 3-4 दिवस तू आराम घे, आता जाणार नाही. आणि पाय दुरुस्त झाला. म्हणजे पूर्ण वेदना ज्या होत्या ना त्या सगळ्या गेल्या. कारण तुम्ही तुमच्या मनानुसार त्याला शरीराला आज्ञा देत असता. तुमचं मन जर असं करत असेल, तुम्ही जर असं निगेटिव्ह तुमच्यामध्ये असेल किंवा तुम्हाला असे विचार येत असतील किंवा मी हे करणार नाही असं जर तुम्ही म्हटलं तर तुमच्याकडून आयुष्यात काहीच होणार नाही. अगदी तुम्ही लगेच तुम्ही वार्धक्याकडे झुकल्यासारखे असाल. कारण ही निगेटिव्हिटी तुम्हाला खूप खाली घेऊन जात असते. म्हणून मला जे काही काम करायचं आहे, कुठलंही काम असो, ते मी माझ्या आनंदासाठी करते. आता मला त्रास नसतो की बाबा मी काही काम करते म्हणून मी थकते किंवा म्हणजे मला काही असं मला खूप जण विचारतात. परंतु स्वतःच्या आनंदासाठी केलेलं काम हे माणसाला खूप एनर्जी देऊन जाते. असं मी कुठलंही काम मी कोणासाठीच करत नाही. मला असं पण वाटत नाही की प्रशासनानं माझी दखल घ्यावी आणि मला कोणी विचारत नाही. खूप आपल्या मनात असते, अरे मला कोणी विचारूनच करायला, मी एवढं काम करतो शाळेत तिकडे. माणसानं असं कधी मनात आणू नये. मी माझ्या स्वतःसाठी काम करतोय, माझ्या आनंदासाठी काम करतोय, स्वतःला आनंद वाटतो त्याच्यातून. आणि जितकं तुम्ही काम कराल, जितकं तुम्ही काम म्हणजे आपलं वर्किंग, जिथे आपल्याला ज्याचं वेतन आपण घेतो ना ते काम आनंदाने केलं पाहिजे. कारण निसर्ग हा सृष्टीमध्ये इथं कुठलंही फुकट गोष्ट पचत नाही. हे नियम आहे निसर्गाचा. ज्या मुलांसाठी आपण वेतन घेतोय, मी काम करते आहे, शिक्षणाधिकारी म्हणून मला जो पगार मिळतो, मला जे पद आणि हे सगळं एवढं वैभव आहे, ते कोणाच्यामुळे आहे? ते मुलांसाठी आपल्याला हे सगळं मिळते. आणि त्या मुलांना न्याय नाही देऊ शकलो आपण काही करू शकलो नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होणार. तुम्ही दुसऱ्यांचा हे करून, दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्यांसाठी जर तुम्ही काय करत असेल तर ते करून तुम्हाला आनंद मिळणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी माफ असतात, परंतु जिवंत मुलांशी केलेली प्रतारणा, कारण आपलं त्या मुलाचं भविष्यच आपल्यावर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ती प्रतारणा तुम्हाला आयुष्यात नंतर आठवतात. या गोष्टी सगळ्या जेव्हा आपलं आयुष्य संपते तेव्हा आठवतात की मी काय वाईट केलं. आणि एक 2 मिनिटं सांगते मी तुम्हाला आणि आपल्या प्रमाणपत्राला देऊ. डॉक्टर रुपाली पाटील म्हणून एक मॅडम आहेत नागपूरच्या, त्यांचं एक दवाखाना आहे, त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांना स्वतःला एक ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. म्हणजे त्या वाहकच आहेत, पुढे कधीतरी काही सांगता येत नसते कॅन्सरचं पुढं काही होईल. तर त्या मॅडमला आमची का कार्यक्रमात भेट झाली होती यवतमाळला. मॅडम हे चालवतात, म्हणजे कॅन्सर जे शेवटच्या स्टेजवर असतात अशा लोकांसाठी ते सेंटर चालवतात. कारण कॅन्सरच्या जखमा असतात, ऑपरेशन झालेले असतात, त्यात किडे पडलेले असतात, लोकांना भीती वाटते की असं पेशंट घरी असतात आपल्याला इजा होईल, आणि मग असे पेशंट लोक तिथे ठेवतात आणि ते उपचार करतात. मला खूप उत्सुकता होती की माणूस आयुष्यात जगताना मग काय असते शेवटी काय विचार येऊ शकतो, काय असते, कशासाठी जगतो, आपण जगतो कशासाठी, हा पण विचार महत्वाचा आहे. की आपण आपल्याला शेवटच्या क्षणी जर अशी वेळ आली तर काय काय जगलो काय आपण, म्हणजे काय या जगात आलो तर आपण जेवण्यासाठी, गाडीत बसण्यासाठी आलो, मनोहर पर्रीकरांना तेच वापरतो, केलं त्यांनी मनोहर पर्रीकर, जेवणासाठी आलो, गाडीत बसून फिरण्यासाठी आलो, ऐकायचं उत्तर हो नाही. साड्या घालण्यासाठी आलो आम्ही नाही, 4 दागिने घातले म्हणजे जगलो. तर मला नेहमी वाटायचं की आपण जगतो कशासाठी, आपण कसं हे करतो. तर त्या मॅडमला मी म्हटलं की मॅडम तुमच्याकडे तर सगळे मरणारच पेशंट असतात, लास्ट स्टेजवर असणारे, आणि ते जाणार 15 दिवस, महिनाभर, 3 दिवस, 4 दिवस, कोणाच्या आयुष्याचा भरोसा नसतो. तर मॅडम हे तुम्हाला हे लोक काय म्हणतात, शेवटी मरताना यांची काय इच्छा असते. कारण कसं असतं की दुसऱ्याची इच्छा जर आपण जाणून घेतली कदाचित आपल्याला फक्त हे वाटेल की नाही बा आपल्याला मरताना असं कधी वाटू नये की काय काय असते काय इच्छा. तर ते मी त्यांना विचारलं, त्यांना आश्चर्य वाटलं की असं एखाद्या व्यक्तीने विचारावं असं खूप जात नाही. कारण माणसाचा अंतिम काय आहे हे तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. आपल्या इगोमध्ये, आपल्या घमेंडात, आपल्या टॅलेंट आणि आपलं वैभव, आपली प्रॉपर्टी याचं काही महत्त्व नाही आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही त्या ह्याच्यामध्ये. मी विचारलं मॅडमला, तर मॅडमनी मला सांगितलं, त्यांनाही आश्चर्य वाटलं असा प्रश्न विचारणं, म्हणजे त्यांना पण आश्चर्य होतं. मॅडमनी सांगितलं की जे ते लोक हेच म्हणतात की मी कोणाचं वाईट केलं तेच आठवते,
मरण्याच्या क्षणी आपल्याला मी कोणाशी भांडलो आणि मी कोणाचं वाईट केलं, ते लोक म्हणतात की याला आणा, म्हणजे शेवटच्या भेटीसाठी कोणाला प्रिफर करतात, तर ज्यांचा सोबत आपण वाईट वागलो, ज्यांची आपण मन दुखावली, घरात असेल तर सासू सुना असतात, भाऊ भाऊ असतात, जावा जावा असतात, असं खूप घरात असतात. बऱ्याच घरी पटत नाही, वैचारिक हे असते. मग ते ज्याच्या चुका असतात त्याला त्या जाणवतात किंवा आपण चुकलो आयुष्यात, कुठे कुठे चुकलो, आपण स्वतःहून कुठं चुकलो, कुठं आपण स्वतः आपल्याला म्हणजे समजून घेतलं नाही. कारण माणूस म्हणून जगताना खूप चुका असतात, आमच्या पण असतात, माझ्याही असते, किंवा आम्ही पण चुकतो कधी कधी आमच्याकडूनही. बऱ्याच काही प्रशासनात असो किंवा कुटुंबात असो, माणूस म्हटलं की त्याला कुठं ना कुठं त्याचा युगो असतो किंवा काही गोष्टी असतात. मग मी त्या मॅडमला विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, तर मग मला असं वाटलं, मी माझ्याही जीवनाचा मी ट्रॅक बदलवला की जर आपल्याला असं वाटत असेल की मरताना आपण कोणाचं वाईट केलं तर कधी आपण वाईट करायचं नाही. आपल्याला जेव्हा किंवा अशी वेळ येईल तेव्हा आपल्यासोबत चांगल्याच आठवणी असल्या पाहिजे. मी गाणं म्हटलं होतं, मी कवी संमेलन घेतलं होतं, मी असं केलं होतं, ह्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या सिनेमा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आयुष्यात. सगळे एखाद्या वेळी बिमार पडून पहा तुम्ही 4 दिवस, तुम्हाला सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या आठवतात. जरी व्यक्त तुम्ही होत नाही तरी कुटुंबातल्या गोष्टी तुम्हाला आठवतात. एखादी नणद असेल तर माझ्या बहिणीला मी त्रास दिला, एखादी भावजाई असेल तर तिला आठवते की मी हिच्यासोबत असं रागली. ती व्यक्त होणार नाही कुटुंबात, बोलणार नाही, कारण युगो असतो तो, माफी मागणे वगैरे हा विषयच नसतो. परंतु प्रत्येकाला आयुष्यात आठवते की मी कोणासाठी कसं वागलो, हे सुटत नाही कोणाचे नजरेतून, त्या सिनेमातून कोणीही सुटणार नाही. असं काही नाही की तुम्ही काही वागले जीवन जगताना, कसे मनसोक्त वागले आणि आपल्या डोळ्यासमोर आलं नाही, असं होणार नाही. ते देणारच डोळ्यासमोर. त्यामुळे नेहमी चांगलं काम करायचं की जेणेकरून आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर आपला सिनेमा असा यावा एखाद्या वेळी बसल्यानंतर की तो असं सुंदर असावा. तर सर्वांना शुभेच्छा. खरं मॅडम, शिक्षणाचं क्षेत्र आहे, पवित्र क्षेत्र आहे. दगा किसी का सगा नहीं, ना मानो तो करके देखो, जिन लोगों ने दगा दिया जाकर उनके घर देखो. बस याशिवाय आम्ही काहीच नाही. आम्ही तेच चेहरे मराठीचे थोडा तर आणखी विस्तार वाढवायचा आहे. तर त्यासाठी पेठे सरांनी आवाहन केलं होतं. सर्वांना विनंती आहे की आता या ग्रुपमधून बाहेर पडता जुळून राहायचं आहे. आणखी एक विनंती आहे की सन्मानपत्र मिळाल्यानंतर निघून नाही जायचंय. शेवटच्या कवीचा सन्मान होईपर्यंत आपल्याला आपल्या जागेवर बसायचं आहे. इतका वेळ काढली आपण, आणखी थोडा वेळ अजिबात नाही. फक्त प्रत्येकाला मिळेपर्यंत मात्र थांबायचं. आणि मी अशी विनंती करते की हे जे सन्मानपत्र आहे हे प्रत्येकाला काव्यपीठ असणारच आहे, पण मॅडम देतील तर फार प्रत्येकालाच आनंद. तर मी आता नावं घेते पटापट. मी तेच म्हटलं की तेच की आम्ही जे चेहरे आहोत, तर एक इच्छा आहे की मराठीचे जे आम्ही जोडलं गेलेलो आहोत. आणि मला एवढं सांगायचं आहे की आपण मराठी मंडळ जे आहे यांनी सुद्धा सगळ्या लोकांना यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. जितकी तुम्हाला माणसं जोडता येईल चांगले लोक त्याच्यामध्ये घ्या. आणि भाषेचं काम कुठली क्षेत्र वाटलेलं नाही, जिल्हा परिषद असो, खाजगी, सेल्फ फायनान्स, कुठलीही शाळा असो, अशी वाटणी करायची नाही की हे आमचे नाही तुमचे नाही, असं काही होता कामा नये. चांगले लोक जे आहेत कामाचे त्यांना घ्या. कावरे सर, देशपांडे सर, बोर्डे मॅडम स्टेजवर आहेत. तुमचं मी स्वागत करते मराठी मंडळाचं. नाही का मॅडम, एवढा चांगला तुम्ही अरेंज केलं सगळे. आणि बोर्डे मॅडमची कविता मला खूप भावली.
मराठी मंडळाचा विषय निघाला म्हणून सांगतो. पोटदुखे सर या आधी माझं वर्कशॉप त्यांनी केलेलं आहे. मी 2016 पासून आतापर्यंत विनामूल्य मराठी व्याकरणाने दिलेले जे 17 काव्य प्रकार आहेत, मराठीत एकूण 17 काव्य प्रकार आहेत. ओवीपासून आपला दिवस निघतो जात्यावरच्या, तर तो पोवाड्या किंवा लावणीने संपतो. मग जागर येतो, गोंधळ येतो, जे काही मध्ये येतं, शेतकरी गीत येतं, युगलगीत, चित्रपट गीत, हे सगळे प्रकार गुरूंच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने 2016 पासून आतापर्यंत 3500 लोकांना शिकवले. अशी संधी जर आपल्या शिक्षकांसाठी भेटली आणि कंप्लीट व्हॉट्सअपच्या ग्रुपमधलं रोजचा 1.5 तास असतो, रात्री 9 ते 10:30. सध्या मी भंडारा जिल्ह्यातल्या अत्यंत गरीब विद्यार्थ्यांसाठी MPSCचा व्याकरणाचा क्लास घेतो आहे मोफत. त्यांचा 8 ते 9 असतो आणि शिक्षकांची जर इच्छा असली तर शिक्षकांचा टायमिंग मी 9 ते 10:30 ठेवत असतो. तशी जर संधी मला भेटली तर ते 17चे 17ही प्रकार तुम्हाला शिकवण्याची माझी नक्की तयारी राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. 90 दिवसाचा वर्कशॉप असतो डेली 9 ते 10:30 रात्री. आपण शिक्षकांना 1-2 तासात सांगू नाही शकत. नाही तसं चाललं आहे. कार्यशाळेचं कसं सर, ती कार्यशाळा जर आपण लाईव्ह घेतो म्हटलं हा ना, लाईव्ह बोलून ना दिवसभराच्या कार्यशाळेत आपण फार झालं तर 2 प्रकार त्यांना शिकवू शकतो. कारण सगळ्यांना नाही कळणार, कारण बरेचसे शिक्षक लिहितात. पण मी तुमच्यासोबत बोलतो, मग आपण चर्चा करून बघू ना, आपण चर्चा करून त्याच्यात. आणि सरांचा विशेष आम्ही जिल्हा परिषदच्या लोकांसाठी ठेवलं नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं. पण सगळ्यात पहिला फोन सरांचा आला. मला आला सगळ्यात आधी फोन. त्यांना फोन आला, यांनी नाही म्हटलं, मग मला फोन आला. मग मी म्हटलं जाऊ द्या ना, आता स्वतःहून जर तयार आहे तर जिल्हा परिषदचे सगळे येऊ द्या आपल्याला. म्हणून आपण सगळ्यांसाठी ओपन केलं. मॅडमला विचारलं, सगळे आपण एकच आहे. जिल्हा परिषद असो, खाजगी असो, कॉन्व्हेंट असो, त्यांच्यात गुण आहे. मॅडम त्यांच्या गुणाची पारख करणार आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे मॅडमच्या आदेशानुसार आपण कार्यक्रम घेऊ. आता पुढं समीक्षण घेऊ एखादं परीक्षा झाल्या 12वीच्या की छान असं वेगवेगळे चांगले जे पुस्तक आहेत त्याचं तुम्ही यादी करा, ग्रुपमध्ये टाका की जे वाचनीय पुस्तक आहे सुंदर आहे, तुम्ही आता वाचता, इतरांना पण माहिती होईल, त्याचे व्हिडिओ तयार होतील आणि ते संग्रही असतील या पुस्तकात काय आहे, जेणेकरून आपण पुस्तक वाचलं की दुसऱ्यांनाही ते वाचायची इच्छा तयार होईल. समीक्षण म्हणजे नाव, लेखक आणि त्याचं रसग्रहण. तुम्हाला मी काही सांगणार आपापल्या परीने ते पुस्तक कसं वाटलं आपल्याला सांगितलं तरी खूप आहे. चांगला कार्यक्रम असा एक ऑफलाईनच म्हणजे आणि उद्या सर्व या, विनंती आहे सगळ्यांना, म्हणजे बाकीच्या वेळी तुमची सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि जबरदस्ती नाही. ज्यांना कोणाला काम असेल त्यांनी आलं नाही तरी चालेल, असं काही नाही आहे, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी या. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला व महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ अकोला काव्यधारा महोत्सव त्यानिमित्त आपण सादर केलेल्या कवितांसाठी आपला सन्मान इथे करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे गोविंद राठोड सरांचं. ते जिल्हा परिषद शाळा सिंदरखेडचं आहे आणि त्यांनी YouTube चॅनल केलेलं आहे आणि आपल्या इथे आज त्यांनी विशेष लाईव्ह कार्यक्रम कॅच केलेला आहे, म्हणून त्यांना विशेष त्यांचं कौतुक मॅडम करतील अशी मी मॅडमला विनंती करते. पुढील शिक्षक आहेत अशोक दळवी. त्यांनी यायचं आहे. अशोक दळवी सर आलेले. अर्पणा डोंगरे मॅडम. सतीश वसंतराव वाडेकर पळसोद दीर्घकवी.
काव्य सन्या, अनिता देशमुख, अनिता देशमुख, नूतन मुकुंद देशपांडे, शारिक खान इब्राहिम, उमेश अब्बास खान, सचिन कुमार तायडे, अश्विनी बोंडे, प्रियंका पुरीमल, अजित नरेंद्र सपकाळ, या जोडीने देतो तुम्हाला. काय नाव आहे? सरांचं नाव मॅडम, नाव सांगा सर. गौरव कवी संजय गावंडे, प्रियंका गिरी मॅडम, माधुरी खेळणेकर, संतोष गायकवाड, शीला कोकाटे, शीला नंदकिशोर पोटदुखे, सुबर खान, सेलिब्रिटी झाली किती कॅमेरे सर, सेलिब्रिटी झाला. नंदकिशोर सर, इतके कॅमेरे. आरती आनंद मुळे, कल्पना सुरेश दास, कल्पना दास मॅडम, कविता रामभाऊ जवंचार, भारती सूर्यप्रकाश सूर्यवंशी, दिनेश वासुदेवराव गावंडे, शांभाऊ कावळे,
आहे. प्रभू श्रीराम तारे. अशोक दळवी. विद्या मिळालं मिळालं मॅडमचं राहिलं सर. माझं स्वतःचं आता मला नाही का माहित नाही मला इकडे का नाही तिथं नाही केलं एक पोरं द्या ना. मी डायरेक्ट इकडे चालेल चालेल आणि अर्पणा संस्कृत डोंगरे मॅडम. सर फोटो काढा. आजच्या या काव्यधारा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कवी कवयित्रींचे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी लाभलेल्या अध्यक्षा पाटीकर मॅडम यांचे देखील मी मनापासून आभार मानते. या मनवर तिघींनी बंधुभावांचे मी मनापासून आभार मानते. कारण घड्याळाच्या काट्यात 5 वर गेलेला आणि हा सोहळा इथे होत असताना इथला जो स्टाफ आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांची नम्रता खरोखर सन्मानास पात्र आहे. इतका सुंदर हा वेदना सभागृह आम्हाला आपण दिलं याबद्दल शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या तर्फे आणि महाराष्ट्र मराठी माध्यम संघाच्या तर्फे मी आभार मानते. फोटोग्राफर्सचे आभार मानते. इथे ज्यांनी आपलं खरं योगदान दिलं या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपलेला आहे असे जाहीर करते. आणि उद्या आपल्याला ठीक 11 वाजता इथे उपस्थित व्हायचे आहे. धन्यवाद.